मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणाचा असेल हे जाहीर करा, जेणेकरून एकमेकांमध्ये पाडापाडी होणार नाही, एकमेकांचे उमेदवार पाडले जाणार नाहीत, कारण आम्हाला याचा खूप अनुभव आहे। उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या भावना बोलून दाखवल्या आणि एक प्रकारे महाविकास आघाडीला आवाहन केलं की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपल्यातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवूया आणि पुढे जाऊया। पण असं व्हायचं नव्हतं। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवर आपला हा कार्यक्रम चर्चात राहणारच। आणि चर्चा का नाही होणार? उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवायला हवा, त्याची कारणंही समजून घेतली पाहिजेत। आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं याला सरळ सरळ अप्रत्यक्ष नकार दिलेला आहे, ते पाहता राजकारण काय आहे याच्या मागचं आणि उद्धव ठाकरेंना आता हे कसं लक्षात घ्यावं लागेल की आपण मवियामध्ये आहोत, म्हणजे नेमकं काय आहोत, काँग्रेस असतं म्हणजे काय असतं ते समजून घ्यावं लागणार आहे। आणि त्यासाठी ही चर्चा आपल्याला कल्पना आहे। उद्धव ठाकरे असं म्हणाले, त्याच्यामागे त्यांची दोन कारणं असू शकतात। एक लॉजिक आहे, ज्या लॉजिकमध्ये दम आहे, ज्या लॉजिकला अर्थ आहे। त्यांचं म्हणणं बरोबर आहे। त्यांचं म्हणणं की आम्हाला महायुतीत असताना किंवा युतीत असताना भाजप बरोबर असताना असा अनुभव आलेला आहे, जे त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर जास्तीत जास्त जागा ज्याच्या येतात त्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। हे जे एक कोणत्या युती आघाडीचं बेसिक तत्व असतं, त्यासाठी मग एकमेकांच्या जागा पाडल्या जातात। हेतू हा की मग आपल्या जागा जास्त याव्या आणि मुख्यमंत्री पद आपल्या पक्षाकडे यावं। आणि हे होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करावा, आपला त्याला पूर्ण पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। याला दुसरंही कारण आहे। उद्धव ठाकरेंच्या भोवतीचं सध्याचं राजकीय वातावरण जे त्यांच्या दृष्टीने पाहता अतिशय पॉझिटिव्ह आहे। एक म्हणजे उद्धव ठाकरेंना लक्षात आलेले की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना पूर्ण मुभा मिळालेली नाहीये किंवा शिवसेना पूर्णतः म्हणजे जी एकनाथ शिंदेंचा दावा झालाय तसं झालेलं नाही आणि आपली राजकीय ताकद मजबूत आहे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकाच्या जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि या पार्श्वभूमीवर पाहता लोकसभेतल्या जागांचा मी उल्लेख करतो। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना जाणीव आहे की एक सहानुभूतीचं वातावरण आपल्या बाजूने आहे। शिवसेना MMRDAचा पट्टा तर आपला आहेच, तिकडच्या जवळपास 50 जागांवरती आपण वर्चस्व दाखवू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे जो काही खेळ महाविकास आघाडीमध्ये होईल, लक्षात घेऊया आपण महाविकास आघाडीची जर का ताकद बघायची म्हटली आपण तर साधारणपणे प्रत्येक पक्षाची 50 ते 60 या दरम्यानची ताकद आहे। तुम्ही 2014 ते 2024 पर्यंतच्या या 10 वर्षामधली तुम्ही युती आघाडीची ताकद बघा, तुम्ही आघाडी सरकार जेव्हा होतो काँग्रेस राष्ट्रवादीचं तेव्हा बघा, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आकडा हा 50-60च्या ॲव्हरेजमध्ये तुम्हाला येतो। पुढे मागे जर का झाला असेल तर त्यातला बाकीचा आपण राऊंड फिगर करायला 50-60 हा आकडा साधारणपणे स्पष्ट आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हिशोब जर का त्यांचा हिशोब मांडायचा जर का विचार केला तर 3 पक्षांपैकी ज्याचे साधारणपणे 65-70 आमदार येतील तो महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असं लॉजिक आत्ता तरी दिसतंय। अशा वेळी इतक्या कट्टुकट म्हणजे 5 आणि 10 जागांच्या बेसिसवरती जर का मुख्यमंत्रीपद ठरणार असेल तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं महत्त्वाचं आहे की मग आपल्या जागा आपणच पाडायला सुरुवात करू, आपलेच लोक तसं पाडतील आणि याचा अनुभव महायुतीत आल्यामुळे किंवा युतीत आल्यामुळे आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला पाहिजे। आता हे ठरवत असताना त्यांना असं जे याच्यातलं लॉजिक जरी बरोबर असलं तरी सुद्धा आपल्यासाठी जे फेवरेबल आहे म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी, शिवसेनेसाठी, याचा अर्थ महाविकास आघाडीच त्यांच्यामुळे चाललेली आहे असा कदाचित गैरसमज जर का शिवसेना नेत्यांचा असेल, त्याला उत्तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दिलेलं आहे। आणि इथे काँग्रेस राष्ट्रवादीमधलं काँग्रेस हे शेवटी दोन्ही काँग्रेसच आहेत, ते काँग्रेस असणं म्हणजे काय ते लक्षात येतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जी पहिली युतीचं सरकार आलं होतं 95 ते 99, त्यानंतर 99 पासून जे आघाडी सरकार आलं ते 2014 पर्यंत म्हणजे जवळपास 3 टर्म्स 15 वर्ष आघाडी सरकार होतं। 15 वर्षानंतर 10 वर्षाची अख्खी गॅप गेली, लक्षात घेऊया आपण 10 वर्षाची गॅप 2014 ते 2024 आणि यामध्ये ज्या 2 वर्ष साधारण महाविकास आघाडीला मिळाली 2019च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, त्यावेळी कोरोना 2020ला आल्यानंतर 2020 आणि 21 किंवा 2022 पर्यंत तेच वातावरण होतं। सत्ता राबवणं, त्याचे जे काही रसद पुरवठा आणि बाकीचे त्याचे लाभ असतात ते मिळणं, यापासून महाविकास आघाडी वंचित राहिली। काँग्रेस राष्ट्रवादी तर अधिक वंचित राहिली, कारण मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना देण्यात आलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेऊया आपण काँग्रेस राष्ट्रवादी 10 वर्षापासून सत्ता वंचित आहे, हे टेक्निकली लक्षात घेऊया।
उद्धव ठाकरे दुसरीकडे महायुतीत असताना सुद्धा सत्तेचा भाग होते, नंतर मवियाच्या वेळी तर थेट मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला माहिती आहे यावेळची जी सोनेरी संधी जवळपास जाणवते की महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे। अशा वेळी या दोन पक्षांचा या पदासाठी, या मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात मोठा दावा असणार आहे। दुसरी गोष्ट, महाविकास आघाडी अंतर्गत, आणि हे मी एका आधीच्या पण आपल्या विश्लेषणात मांडलेलं आहे, नैसर्गिक मित्र दोनच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि काही कारणांमुळे एक भाजप विरोधी आघाडी म्हणून सोबत घेतलेला पक्ष म्हणजे शिवसेना आहे। अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं स्वतःचं काही आतलं गणित असल्यास आश्चर्य वाटायला नको की मुख्यमंत्री कोण व्हावं। याच्या पलीकडे जर का तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये तसंही कधी कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन ही निवडणूक, कोणती विधानसभा निवडणूक लढवलेली नाही। ज्या भाजपकडून केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं नाव दिलं जातं, मोदी नाही तो और कौन, त्याही भाजपनं कधीही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही। त्याचप्रमाणे चेहरा दिल्यानंतर पाडापडी होणार नाही असं जे उद्धव ठाकरेंना वाटतं ते तितकंसं खरं नाही। दोन कारणांसाठी, की जरी चेहरा दिला तरी सुद्धा तुमच्या जागा घटून नंतर प्रेशर आणण्यासाठी की बघा तुम्हाला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचं रिकन्सिडरेशन झालं पाहिजे, असा दावा कोणताही पक्ष करू शकतो, शिवसेना सुद्धा करू शकते। दुसरी गोष्ट, नेत्यांनी कितीही ठरवलं आपण पाडापाडी करायची नाही तरी सुद्धा तिथे, आणि आताची निवडणूक इतकी कॉम्पिटिटिव्ह असणार आहे की तिथे तुमच्या पक्षातले 2-2, 3-3, तुमच्या आघाडीतल्या सरकारच्या मित्रपक्षातले कोणीतरी 2-2, 3-3 माणसं उभी राहणार, अपक्ष असणार आहेत, शिवाय बाकीची गणितं मनोज जरांगे पाटीलांकडनं कोणी उभं होणार आहे की नाही, वंचितचं काय गणित आहे, ही सगळी गणित आहेत। त्यामुळे आपला उमेदवार पडणार नाही कारण आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला आहे, या लॉजिकला, उद्धव ठाकरेंच्या या लॉजिकला तेवढासा आधार नाहीये, आणि म्हणून त्याही लॉजिकला काही अर्थ नाही। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कधी जाहीर झाला नव्हता। आणि एक आणखी मुद्दा असा, मी मगाशी म्हणालो ना की सत्तेमध्ये काँग्रेसला सहभाग कसा मिळाला आणि गेली 10 वर्ष कसं काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर, यामध्ये आणखी एक रायडर आहे। तो रायडर असा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं 2004 साली मुख्यमंत्रीपद असं घासाच्या अंतरापर्यंत आलं होतं। 2 ते 3 जागांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठी होती काँग्रेसपेक्षा। आर पाटील तेव्हा म्हणाले होते उलटं, स्वर्गीय आर पाटील म्हणाले होते उलटी मोजणी करा नाहीतर सोलटी करा, आमच्या जागा तुमच्यापेक्षा जास्त आहेत, मुख्यमंत्री आमचाच होणार। पण नंतर शरद पवारांनी एक मध्यमार्ग काढला आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केलं, काही महत्त्वाचे पोर्टफोलिओ खाती आपल्याकडे घेतली। पण त्यानंतर आयुष्यात अनेकदा अजित पवारांनी यावर टीका केली की मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आपला राष्ट्रवादी पक्ष अधिक वाढला असता। ही वेदना अगदीच नाकारण्याजोगी नाही आणि याची जाणीव शरद पवारांना असल्यामुळे, आणि आता इतक्या वर्षानंतर 2004 ते 2024 20 वर्षानंतर परिस्थिती सगळ्या अर्थानं बदललेली आहे राष्ट्रवादीतली। अशा वेळी मुख्यमंत्री पदाची जर का शक्यता असेल तर ती शरद पवार तरी सोडतील का, हाही प्रश्न आहे। आणि म्हणूनच जेव्हा उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं त्याच्यानंतर लगेचच काँग्रेसनं कोणतीही दयामाया न दाखवता पहिल्यांदा आमच्याच पुढारी न्यूजच्याच कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संकेत असा आहे की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, आणि या समीकरणात काही बदल करायचा असेल तर दिल्लीमध्ये काही भेटीगाठी करून काही झालं तर काही गोष्टी बदलू शकतात। हा अतिशय सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। म्हणजे ठाकरेंना दिल्ली दरबारी आधी रदबदली करावी लागेल, विनंती करावी लागेल, समीकरणं वेगळी मांडावी लागतील तर हे होईल। हे मवियाच्या, म्हणजे विचार करा पृथ्वीराज चव्हाणांनी एका क्षणात किती गोष्टी घडवून आणल्या। एक, तुम्हाला दिल्लीशी बोलावं लागेल। 2, मुख्यमंत्री पदाची चर्चा ही मवियापुरता नाही, म्हणजे महाराष्ट्रापुरता नाही, ती दिल्ली स्थित त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून सुद्धा त्याच्यामध्ये आपला भाग नोंदवला जाईल, हस्तक्षेप केला जाईल। हे कमी म्हणून की काय, नाना पटोले सुद्धा म्हणाले। इतकंच काय, सगळ्यात मोठा बॉम्ब टाकला, सगळ्यात मोठी गुगली टाकली ती ज्येष्ठ नेते शरद पवारांनी। कोल्हापूरमध्ये बोलत असताना शरद पवार म्हणाले की आता मुख्यमंत्री पदाचा काही मुद्दाच नाहीये, आधी जागा वाटप होऊ द्या, आता त्याची गरज नाही चर्चेची, निवडणुकीच्या नंतर काय असेल ते बसून ठरवता येईल कोणाच्या जागा काय कशा आहेत त्या, असं साधारण त्यांनी विधान केलं। आता याच्यात गंमत सुद्धा, काहीच दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की आमच्या पक्षामध्ये काही मुख्यमंत्री पदाचा मुद्दा नाहीये, आणि त्याच्यानंतर आता शरद पवारांनी सांगितलेलं आहे की आता हा मुद्दाच नाहीये, निवडणुकीनंतर बघूया। थोडक्यात काँग्रेसचीच भूमिका वेगळ्या प्रकारे शरद पवारांनी सुद्धा मांडलेली आहे, आणि या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत उद्धव ठाकरेंसाठी। लक्षात घेऊया आपण, महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यामध्ये इंजिनियर किंवा आर्किटेक्ट होते शरद पवार,
शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा असेल तर ते उद्धव ठाकरे असले पाहिजेत, हा आग्रह किंवा ही सूचना होती शरद पवारांची। आणि शरद पवार आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपद ठरवण्याच्या मुद्द्यावरती मतभेद व्यक्त करतात, काँग्रेसच्या बाजूचंच विधान साधारणपणे करतायत। या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांना एक इशारा आहे, एक संकेत आहे, एक इशारा आहे आणि काही प्रमाणात एक धडा सुद्धा। तुम्ही जरी महत्त्वाचे नेते असला, जरी तुमच्या बाजूने जनभावना काही प्रमाणात असली आणि शिवसेनेपुरता त्याचं महत्त्व असलं, तरी तुम्ही मवियाचे सर्वोच्च नेते नाहीत। मवियामधले काँग्रेस हे दोन्ही काँग्रेस पक्ष तितकेच महत्त्वाचे आहेत। आणि जसा तुमचा आग्रह सांगलीमध्ये ऐकला गेला, आपल्याला कल्पना आहे सांगलीची जागा लोकसभेची शिवसेनेने मागून घेतली, तिकडे त्यांचे उमेदवार चंद्रराव पाटील जिंकून नाही आले, विशाल पाटील जिंकून आले आणि आता ते काँग्रेसच मानले जात आहेत। पण त्यावेळी जो आग्रह स्वीकारला गेला तो यावेळी असले कोणतेही आग्रह स्वीकारण्याच्या मनस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादी नाही, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंना यामुळे हे लक्षात आलं असेल की भाजपसोबत युतीत असताना भाजपला डोळे वटारणं एक वेळ शक्य होतं, कारण भाजपला डोळे वटारत एक प्रकारे आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो असं दाखवता येत होतं। स्वतःची ताकद न्यूसन्स व्हॅल्यू दाखवता येत होती। पण तुम्ही आता मवियामध्ये आहात, तुम्हाला बंड करण्याची आता काही कारणच नाहीये किंवा काही मुद्दाच नाहीये नाराजी व्यक्त करण्याचा, कारण तुमच्या सोबतच काँग्रेस राष्ट्रवादी आहे ज्याच्यासाठी तुम्ही भाजप सोडलेली आहे। आणि अशा वेळी आता तुम्ही प्रेशर टॅक्टिक करू शकत नाही, याचा मोठा धडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेला आहे। आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंसाठी किंवा शिवसेनेसाठी याला काँग्रेस म्हणतात, हे आता हा धडा शिकण्याची गरज आहे, हे लक्षात येण्याची गरज आहे। कारण याच तीन पक्षांबरोबर जागा वाटपामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा रोल प्ले करावा लागणार आहे। आणि या वक्तव्यातून जी वक्तव्य आपल्याला बघायला मिळतात त्याच्यातून हेही दिसून येतं की काँग्रेस राष्ट्रवादी कोणत्याही प्रकारे शिवसेनेच्या बाबतीत ॲडजस्ट करण्याच्या मूडमध्ये नाही आहे। ॲडजस्ट अशा अर्थानं की एक बेसिक ॲडजस्टमेंट असते, जागा वाटपाच्या बाबतीत द्यावं घ्यावं लागते खरं आहे, पण आम्ही तुमच्या दबावाखाली येणार नाही किंवा महाविकास आघाडी टिकलीच पाहिजे त्यामुळे काहीही ऐकू असं होणार नाही, याचा सुद्धा संकेत जागा वाटपाच्या अनुषंगाने असणारा संकेत सुद्धा या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये दडलेला आहे। आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल, तशी साधारणपणे ती भूमिका थोडीशी आता फेडावे झालेली सारखी वाटते। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आम्हाला शेवटी भाजपला हरवायचे, महाविकास आघाडी जनतेचं सरकार आणायचं आहे, त्यामुळे आमच्यासमोर हा मुद्दा मोठा नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अर्थात या निमित्तानं चर्चा जी व्हायची होती, कपातला का होईना वादळ व्हायचं होतं ते झालेलं आहे, पण शिवसेनेने एक समंजसपणा दाखवत पुन्हा महाविकास आघाडी ट्रॅकवर आल्यासारखं दिसतंय। पण हे मुद्दे काही काळाने नंतर पुन्हा डोकं वर काढतीलच, विशेषतः जागा वाटप एकदा समोर झालं की पुन्हा वेगळ्या युद्धाला तोंड फुटेल। पण तुर्तास आपण इथेच थांबूया। तुम्हाला काय वाटतं या बाबतीतलं काय राजकारण असू शकतं, या व्हिडिओच्या खाली आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील यूट्यूब चॅनलच्या। पुढारी न्यूज हा यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर आहे, आम्हाला फॉलो करा। मी स्वतः एक्स आणि फेसबुकवर आहे आणि ॲक्टिव्ह असतो, मला तुम्हाला फॉलो करू शकता। संवाद चालू ठेवूया, कमेंट्स करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा।